प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। बावधन संघाला बॅटिंगचं आमंत्रण दिलं गेलं। त्या आमंत्रणाचा स्वीकार करून आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली। एका बाजूने तुषार चिकणे तर दुसऱ्या बाजूने महेश नानगुडे हे दोन फलंदाज सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत। तर या जोडीला रोखण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज पहिल्या षटकामध्ये जो पाहायला मिळेल सागर जो पहिल्या षटकामध्ये डावाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला। 5 षटकांचा सामना 5 षटकांची लढत जी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार। पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्लेचं बंधन असेल परंतु त्यानंतरच्या 3 षटकांसाठी कोणत्या प्रकारचं पॉवर प्लेचं बंधन पाहायला मिळणार नाही। आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन सागर भोंडे हा गोलंदाज जो आपण गोलंदाजीच्या मार्कवरती पहिल्या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। तर पहिला चेंडू फेस करण्यासाठी ऑन स्ट्राईक महेश नानगुडे हा फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। सामन्याला होते सुरुवात, डावाला सुरुवात, पहिला चेंडू घेऊन सागर गोलंदाजीच्या मार्कवरती तयार, ऑन स्ट्राईक महेश, पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती महेश नानगुडे ऑन फायर, षटकार, 6 धावा। एक लाख जवाब षटकार जो मैदानाच्या आतमध्ये आलाय। यावेळेचा चेंडू पुन्हा सुरेख प्रहार, चेंडू जाईल सीमारेषे पार, धावा मिळतील 4, 4 रन, चौकार। महाराष्ट्रामध्ये गाजत असणारा खेळाडू जो आपण पाहतो ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये महेश नानगुडे, पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर त्याच्या बॅट पण एक चौकार आलाय। यावेळीचा चेंडू पुन्हा गॅप मध्ये, 2 क्षेत्ररक्षकांमध्ये मध्ये चेंडू फरार, सीमारेषे पार, सनसनीत चौकार। स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल। स्कोरकार्ड वरती 14 धावा या स्कोरकार्ड वरती नोंदवल्या गेल्यात। हा चेंडू सुरेख चेंडू होता परंतु दिशा त्या ठिकाणी खराब। यॉर्करचा प्रयत्न होता तिथे मैदानाच्या आतमध्ये अगदी बुंदट टाकण्याचा प्रयत्न परंतु डावेष्टीच्या 12 बाहेर असणारा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये मुख्य पंच कळवतात वाईट बॉल। अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या आपल्याला अवंतर धावीच्या मदतीने स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल। 15 धावा त्या स्कोरकार्ड वरती आहेत। अखूट टप्प्याचा बॉल अक्रॉस द बॅट, चेंडू करेल हवाई सफर, जाऊन पोहोचेल आउट ऑफ द पार्क, षटकार। सागर प्रचंड मोठा आक्रमण सागर वरती चढवलंय। एवढीचा चेंडू उमेश टाइम स्ट्रोक, एवढा आपला क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती धावेसाठी त्या ठिकाणी नकार कळवला गेला। या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव मैदानाच्या आतमध्ये येणार नाही आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट पाहायला मिळतोय। पहिला षटक पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आतापर्यंत आपण पाहतोय 21 धावा ज्या स्कोरकार्ड वरती धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत। खुलवा टप्प्याचा बॉल, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, अक्षय दूरवरतून आला चेंडू खाली, तिथे चुकी होती मैदानाच्या आतमध्ये। 2 क्षेत्ररक्षक आले, एका बाजूने उज्ज्वल दुसऱ्या बाजूने अक्षय, कॉलिंग पाहायला मिळालं नाही, दोन्ही क्षेत्ररक्षक दूर राहिले, झेल सुटला तिथे महेश नानगुडेचा आणि 2 धावा ज्या पळून पूर्ण झालेल्या आहेत। महेश नानगुडेला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलं ज्या फलंदाजाने पहिल्या षटकामध्ये प्रचंड मोठं आक्रमण, पहिल्या षटकामध्ये षटकारां चौकारांची आतिषबाजी, पहिल्या षटकामध्ये चौफेर बाजूस फटकेबाजी केली, त्या फलंदाजाला अखेरच्या चेंडूवरती बाद करण्याची संधी होती तिथे परंतु झेल होऊ शकला नाही, सुटलाय मैदानाच्या आतमध्ये झेल। त्यानंतर षटक क्रमांक 1 देखील संपेल। पहिल्या षटकाचा खेळ झालाय आणि स्कोरकार्ड वरती 23 धावा ज्या स्कोरकार्ड वरती आता पाहायला मिळतील। 23 धावा ज्या स्कोरकार्ड वरती मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये नोंदवल्यात। प्रचंड महागडी गोलंदाजी सागरच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले। पहिल्या चेंडूवरती आक्रमण, पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर लागोपाठचा चेंडू
दोन सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी गेले. त्यानंतर मात्र प्रचंड मोठं धावफलक ज्या मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये जे नक्कीच जाताना पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 2 मध्ये आता गोलंदाजीच्या मार्कवरती शिवकुमार बिरादार हा गोलंदाज आता गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 2 मध्ये पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या अंतिम षटकामध्ये आता गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. पहिला चेंडू यावेळी तुषारसाठी आणि यावेळी तुषारच्या पाठमधून चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. षटकार तनवडे पहिल्या चेंडूवरती षटकार खेळला. आता दुसऱ्या षटकामध्ये पण पाहतोय पहिला चेंडू वैयक्तिक खेळत असताना तुषार चिकण्याच्या बॅटवरून देखील षटकार मैदानाच्या आतमध्ये आला. यावेळी देखील आक्रमण सोडवायचं त्यावेळी देखील जोरदार पद्धतीने बॅट फिरवली, परंतु यावेळी बॅटच्या संपर्कात चेंडू आला नाही. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू हा विसावेल आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट येणार. स्कोरकार्डवरती पण पाहतो नोंदवल्या गेले त्या 29 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. पहिल्या चेंडूवरती आक्रमकता, त्यानंतर निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुन्हा गोलंदाज जो आता मैदानाच्या आतमध्ये पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती तयार झालाय तो ऑन स्ट्राईक तुषार चिकणे जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. वेळेचा चेंडू डावेष्टीच्या बाहेर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. व्हाईट बॉल अवंतर चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आलेल्या अवंतर धावेच्या मदतीने स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धबलक पुढे जाईल. धबलकावरती 30 धावा ज्या स्कोरकार्डवरती नोंदवल्यात. अरुणजी संघाला कमबॅक करावं लागेल. पॉवरप्लेचा खेळ सुरू असताना प्रचंड मोठं धावफलक मैदानाच्या आतमध्ये उभं करण्याच्या उद्दिष्टाने दाखल झालेली ही जोडी इथे दामली और शैतान हाजिर. विकेट क्लीन बोल्ड. तुषार चिकने बॅक टू द पवेलियन. बोले ले दे
आणि पंचांनी कळवलंय. पेनल्टीच्या 3 धावा, नो बॉलची 1, अशा 4 धावा. गोलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये पुन्हा गोलंदाजी करू शकणार नाही. पुन्हा गोलंदाज तयार. वेळेचा चेंडू कट केला डीप पॉइंट मध्ये. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. सनसनीत चौकार. मैदानाच्या आतमध्ये वाढेल लपलकावरती 44 धावा स्कोर कार्ड वरती. वेळेचा चेंडू शपलून खेळण्याचा प्रयत्न. बेस्ट टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जाईल. फलंदाजाचा संपेल खेळ. विकेट क्रमांक 1. पॉवर प्लेच्या खेळामध्ये अखेरच्या चेंडूवरती विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. आघाडीचा बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये तुषार चिकने माघारी गेला. त्यानंतर नवीन फलंदाज द हार्ड हिटर, नक्की ज्या खेळाडूला ओळखलं जातं सूरज भुंडे, नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये तो दाखल होताना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती 44 धावा ज्या स्कोर कार्ड वरती धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडूचा खेळ झालाय. आता षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती संघाचे असणारे संघ नायक विक्रम बुचडे आता गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतील. संघाचे संघनायक आता गोलंदाजीच्या मार्कवरती पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालेत. प्रचंड मोठं आक्रमण पॉवर प्लेच्या खेळामध्ये केलं गेलंय. तब्बल 44 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती आपण पाहतो आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 22 धावांची खेळी महेश नानगुडे, त्यानंतर तुषार चिकने जबरदस्त आक्रमण. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती बिग हिट. पहिल्या चेंडूवरती आकाशाला गवसणी घालत चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. गगनचुंबी षटकार. आणि या षटकाराने वावदन संघाचा अर्धशतक साजरा होतोय. 50 धावा त्या संघाच्या एकूण धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. 50 धावा आतापर्यंत सांघिक धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रिव्हर्स स्विच हिट. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा स्ट्रोक जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. षटकार. फुल टॉस होता. नो बॉल. बीमर चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळेल. बिना टप्प्याचा बीमर त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये नो बॉल घोषित केला गेलाय. अतिरिक्त उंची चेंडू नक्कीच प्राप्त केली आहे त्या ठिकाणी
नो बॉल जो मैदानाच्या आतमध्ये कळवला जातोय. सुटलेला झेल किती महागडा ठरू शकतो हे दिवस क्रमांक 1 मध्ये देखील आपण पाहिलंय. आज दिवस क्रमांक 2 सामना क्रमांक 2 सुरू असताना महेश नानगुडेचा पहिल्या षटकामध्ये झेल सुटला. त्यानंतर प्रचंड मोठं आक्रमण जे मैदानाच्या आतमध्ये महेशच्या माध्यमातून आहे. फ्री हिटचा चेंडू होता. यावेळी मैदानाच्या आतमध्ये खोडून काढलाय चेंडू. एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटच्या चेंडूवरती येणार आहे आणि आलेल्या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. संघाचा धबलक पुढे जाऊन पोहोचेल. धबलकावरती 58 धावा स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू इष्टांच्या मागे एका टप्प्यावरती अडवला जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये येते आणि एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. 59 धावा धावपलकावरती. त्यामध्ये 10 चेंडू महेश खेळला. 10 चेंडूमध्ये 35 धावा. तुषार चिकरीची 72 खेळी आपण पाहिली. त्यानंतर तो बाद झाला. यावेळी लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा चेंडू उंची प्राप्त करेल. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला परंतु झेल पुन्हा होऊ शकत नाहीये. एका टप्प्यावरती चेंडू अडवला जाईल. चेंडूची फेकी होते तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पडून पूर्ण होतात. महेश नानगुडे दिलेलं जीवनदान आणि त्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा नक्कीच इथे जो मैदानाच्या आतमध्ये घेतला जातो. प्रचंड मोठं आक्रमण. प्रचंड मोठं धावफलक पहिल्या सामन्यामध्ये उभा करण्याचा उद्दिष्टाने दाखल झालेला महेश इथे थांबायचं नाव घेत नाहीये. पुन्हा एकदा चेंडू. सुरेख प्रहार. महेश नानगुडे सेट ऑन फायर. षटकार. मध्ये 67 धावा ज्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू मध्ये बनवल्यात. उर्वरित अजूनही पहिल्या डावातील 12 चेंडूंचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. पहिल्या सामन्यामध्ये बराचसा संघर्ष इथे यजमान संघाला अर्थात मारुंजी संघाला करावा लागतोय. षटक क्रमांक 4 मध्ये आता नवीन गोलंदाज जो वापरला जातोय गणेश पवार. हा गोलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये आता वापरला जाईल. 4थ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. आतापर्यंत प्रचंड मोठ्या वेगाने धावफलक नक्कीच धावताना पाहायला मिळतोय. आता कशा प्रकारे गोलंदाजी ही 4थ्या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये केली जाणार. पहिला चेंडू ऑन स्ट्राइक सूरज. पहिला चेंडू फुल टॉस. फुल टॉस चेंडूवरती फुल टॉल वसूल. चेंडू सीमारेषा पलीकडे. षटकार. यावेळी पुन्हा एकदा क्रॉस द बॅट. अडवा बॅटने चेंडू जाईल डीप. मिड विकेट. सीमारेषा पलीकडे. लागोपाठचा दुसरा षटकार. त्यानंतर तुषारच्या बॅटमधून आक्रमण. त्यानंतर पुन्हा महेशच्या बॅटमधून षटक क्रमांक 3 मध्ये आक्रमण झालं. 4थ्या षटकामध्ये आता सूरज मुंडे इथे थांबायचं नाव घेत नाहीये. हा चेंडू कमी गतीचा पाहायला मिळाला. चेंडूवरती देखील आक्रमण करायचं होतं परंतु यावेळी बॅटच्या संपर्कात चेंडू आला नाही आणि हा चेंडू डॉट येणार आहे. पहिले 3 चेंडू आणि पहिल्या 3 चेंडूवरती
तीन षटकार सूरज भुंडेच्या बॅटमधून आलेत. ज्या खेळासाठी या खेळाडूला ओळखलं जातं, ज्या विश्वासाने पहिली विकेट पडल्यानंतर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सूरजला पाठवलं, तो विश्वास सार्थ करताना जो तो सूरज आपण पाहतोय. पुन्हा एकदा फुल टॉस वरती फुल टॉल वसूल. पुन्हा एकदा तोफा होता, कबूल केला, चेंडू फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे. षटकार आलेत. खाईल तर तुपाशी, नाही तर उपाशी. फक्त षटकारांच्या चौकारांची आतिषबाजी. पुन्हा एकदा दिशा दिली चेंडूला उंची प्राप्त केली. झेल सुटलाय तिथे मैदानाच्या आतमध्ये, चुकी होते तिथे, झेल सुटलाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न आहे. वारंवार संधी दिली जाते फलंदाजाला, गोलंदाज इथे प्रयत्न करतात फलंदाजाला बाद करण्याचे, परंतु तितकीशी साथ इथे क्षेत्ररक्षक मिळत नाहीये. पहिला झेल महेश नानगुडेचा सुटला, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच एस्टनचा वेळ घेतला होता चेंडूने, परंतु तिथे थ्रो गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा चेंडू हवेत होता हा, परंतु सूरजचा झेल त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुटला. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपेल. 24 चेंडूंचा खेळ झाला. स्कोरकार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 93 धावा त्या स्कोरकार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. प्रचंड मोठं धावफलक आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलंय. अजूनही पहिल्या डावातील 6 चेंडू बाकी आहेत. पहिल्या डावातील शेवटची ओव्हर जी आता मैदानाच्या आतमध्ये असणार, कोणता गोलंदाज इथे वापरला जाईल, कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती अंतिम षटके नक्कीच जबाबदार दिली जाईल. आतापर्यंत प्रचंड महागडी गोलंदाजी जी नक्कीच पाहायला मिळाली. अंतिम षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गौरव चौधरी हा गोलंदाज आपण पाहतो. आता गोलंदाजीच्या मार्कवरती आला संघातला असणारा एक प्रमुख खेळाडू आता अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये जो नक्कीच आता गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. 93 धावा आतापर्यंत कुठून काढले. शेवटचे 6 बॉल महेश 12 चेंडू खेळला, 43 धावा. दुसऱ्या बाजूने सूरज भुंडे 7 चेंडू 27 धावा. अंतिम षटक पहिला चेंडू, आखो टप्प्याचा बॉल, पहिला चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. महेश नानगुडेच्या बॅट मधून पुन्हा एकदा लाजवाब दणदणीत षटकार. आपण पाहिली दिवस क्रमांक 1 मध्ये पहिली मेडन ओव्हर आपण पाहिली. इथे अर्धशतक पूर्ण होणार का? केवळ एक पाऊल आता जे मात्र वैयक्तिक अर्धशतकापासून महेश नानगुडे दूर असणार आहे. 13 चेंडू 49 धाव्यांची खेळी आतापर्यंत साकारली. 99 धावा धावफलकावरती. शतकीय खेळीसाठी एक संघाची शतकीय खेळीसाठी एका धावेची गरज. दरम्यान चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, क्षेत्ररक्षक मेहरबान तर बल्लेबाज पहिलवान. चेंडू सीमारेषा पलीकडे. चौकार. महेशची बॅटिंग आवडली असं मित्रांनो, टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये. 14 चेंडू खेळलाय, 53 धावा आणि आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकून झाले तर 26 चेंडू आणि 26 चेंडू मध्ये 103 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 103 धावा जे आपण पाहतोय संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात, त्यामध्ये 53 धाव्यांची खेळी महेशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा फिर से एक बार महेश नानगुडेचा वार. चेंडू सीमारेषे पार. षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर पुन्हा षटकार. संघाचा धावफलक वेगाने पुढे गेले. धावफलकावरती 109 धावा. प्रचंड महागडी गोलंदाजी इथे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. किती धावा अजूनही मैदानाच्या आतमध्ये बनवल्या जाणार, किती धाव्यांचं आव्हान इथे मैदानाच्या आतमध्ये ठेवलं जाईल. वेळेचा चेंडू गॅप मध्ये, बीच में मिली दरार और उसमें जड़ दिए रन 4. 4 रन. चौकार. महेश गोलंदाजांना रक्त बंबाळ करून टाकलं महेश नानगुडेने. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण, बराचसा मोठा संघर्ष इथे आता करावा लागेल मारुंजी संघाला. 113 धावा आहेत. प्रचंड मोठा आक्रमण, षटकारां चौकारांची आतिषबाजी, धाव्यांचा पाऊस.
वेळीवर फुल टॉस परफेक्ट मिड ऑफ द बॅट चेंडू होऊ शकला नाही. एक सिंगल तर मैदानाच्या आतमध्ये घेतले. विक्रम त्या ठिकाणी चेंडू अडवतील. दुसरा धावेसाठी जागा सोडले. फेकी थोडीशी उशीर आली. फेकी थोडीशी व्यस्त तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या पळून पूर्ण झाल्यात. बऱ्याचशा काळानंतर मात्र इथे खेळपट्टीवरती धावा पळून पूर्ण केल्या जातात. 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल धपलकावरती 15 धावा ज्या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 115 धावा ज्या स्कोर कार्डवरती यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट इनसाइड आउट ओव्हर कव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न अखेरच्या चेंडूवरती टिपला जाईल. अखेरच्या चेंडूवरती महेश नानगुडे बाद. विकेट क्रमांक 2. तुम्हाला बघायचंय तुम्हाला